नमस्कार शेतकरी मित्रांनो, रविराज ॲग्रो युट्यूब चॅनलवरती मी कृषी मित्र अक्षय दिवेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आता पावसाळा जवळ आलेला आहे। खरीप हंगामाची सुरुवात आणि त्याची योग्य अशी तयारी करणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्याची पूर्वतयारी करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। जर खरीप हंगामाची सुरुवात जर आपली योग्य पद्धतीने त्या ठिकाणी झाली तर आपल्या उत्पादनामध्ये लक्षणीय अशा प्रकारची वाढ आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते आणि आपलं जे काही मुख्य ध्येय आहे जास्तीत जास्त उत्पन्न आणि कमीत कमी खर्च या उद्देशाने जे काही आपल्याला काम करायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला खरीप हंगामासाठीचं योग्य नियोजन आणि पूर्वतयारी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरीप पूर्व आपल्या जमिनीची आपल्याला कशा पद्धतीनं मशागत किंवा तयारी त्या ठिकाणी करायची आहे, आपल्याला कुठल्या प्रकारच्या बियाण्यांची निवड त्या ठिकाणी करायची आहे, कुठल्या प्रकारच्या पिकांची निवड करायची आहे, खत व्यवस्थापन कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे किंवा आपल्या पिकावरती येणाऱ्या किडी किंवा रोगांचं नियंत्रण आणि त्याच्यावरती प्रभावी असं उपाययोजना आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि त्याच पद्धतीनं आपल्या या पावसाळ्यामध्ये आपल्याला जी काही खरीपातली पिकं करायची या पिकांचं नियोजन करत असताना पावसाळ्यामध्ये विशेष काळजी आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी घ्यायची ही जी काही माहिती आहे मित्रांनो ही आपण सदरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही जर रविराज ॲग्रो चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम रविराज ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याचपैकी महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी पूर्व मोसमी पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणावरती वादळ आणि वाऱ्यासहित पूर्व मोसमी पावसाची हजेरी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी बघायला दिसून येत आहे। मोसमी जो काही पाऊस आहे ते अंदमान निकोबार बेटामध्ये 30 तारखेच्या आसपास 30 मेच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचत आहे आणि जूनच्या काही दुसऱ्या आठवड्यामध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्र हा पाऊस त्या ठिकाणी व्यापणार आहे असा एक हवामान अंदाज आपल्याला त्या ठिकाणी समोर आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, हा हवामान अंदाज आपल्या समोर आलेला असताना आपल्याला आपल्या पिकाचं खरीपाचं नियोजन हे करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून सर्वात पहिली जर गोष्ट आपण बघितली तर आपल्याला आपल्या जमिनीची योग्य अशा प्रकारची तयारी त्या ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे। जमिनीची तयारी म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, जमिनीची तयारी म्हणजे आपल्याला जमिनीची जी काही पूर्ण मशागत आहे ती त्या ठिकाणी सर्वप्रथम करणं महत्त्वाचं असतं। त्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या जमिनीची खोलगट अशा प्रकारची नांगरणी करणं हे सर्वात पहिली गोष्ट अत्यंत महत्त्वाचं आहे। तर ही खोल नांगरट केल्याच्या नंतर आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक किडींचे जे काही अवशेष आहेत, अंडी असतील, कोश असतील, हे त्या ठिकाणी नष्ट व्हायला आपल्याला मदत होत असते। सोबतच हानिकारक बुरशी ज्या ठिकाणी सुप्त अवस्थेमध्ये आपल्या जमिनीमध्ये असतात त्या बुरशींवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला ही खोल नांगरट आणि उन्हामध्ये जमीन तापू देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यासोबतच बऱ्यापैकी तणांचे जे काही बीज आहेत ते आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी असतात, ते बीज सुद्धा नष्ट व्हायला आपल्याला खोल नांगरटीमुळे त्या ठिकाणी मदत होत असते। बऱ्याच वेळेस काय होतं की आपले शेतकरी बंधू ज्यावेळेस आपल्याला पेरणी करण्याची वेळ येते त्यावेळेस आयत्या वेळेला त्या ठिकाणी नांगरटी त्या ठिकाणी करत असतात आणि त्यातून आपल्याला या ज्या गोष्टींचा प्रादुर्भाव आहे, किडी असेल, तण असतील किंवा जे काही बुरशीजन्य रोग असतील हे आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्या खरीप हंगामामध्ये पावसाळ्यामध्ये आपल्याला आर्द्रतेमुळे त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यातून आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं आणि आपल्या उत्पादनावरील जो काही खर्च आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढत असतो। म्हणून जमिनीची तयारी आणि पूर्व मशागत ही आपल्याला करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ते करण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्येच या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या बऱ्याच शेतकरी बंधूंनी त्या ठिकाणी जमिनीची नांगरट केलेली आहे, पण अजूनही जर कोणी आपलं नांगरट करणं त्या ठिकाणी बाकी असतील अशा शेतकरी बंधूंनी लागलीच आपल्या शेताची नांगरट करून भले 8-15 दिवस आपल्याला मिळतील पण अशा कमी दिवसामध्ये सुद्धा आपली जमीन बऱ्यापैकी त्या ठिकाणी तापू शकते आणि जमिनीला त्या ठिकाणी या ज्या काही हानिकारक गोष्टी आहेत त्या नष्ट व्हायला आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे। सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीची नांगरट करून पूर्व मशागत करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नांगरट केल्याच्या नंतर कुळवाच्या पाळ्या देऊन आपल्याला जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि अशी भुसभुशीत केलेल्या जमिनीमध्ये पेरणी अगोदर आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती किंवा चांगल्या प्रतीचं आणि शक्य असेल तर त्या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या प्रतीचं कुजलेलं शेणखत साधारणपणे 4 ते 5 मेट्रिक टन प्रति 1 एकर क्षेत्रासाठी अशा पद्धतीने त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे किंवा शेणखत मिळत नसेल तर कंपोस्ट खत सुद्धा वापरलेलं आपल्याला त्या ठिकाणी अतिशय उत्तम असणार आहे। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या जमिनीची पूर्व मशागत केल्यानंतर सेंद्रिय खतांचं व्यवस्थापन केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी जी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारच्या पिकाची निवड त्या ठिकाणी करायची आहे। बऱ्याच वेळेस काय होतं की या खरीप हंगामामध्ये जिरायती भागामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, मठ असेल
यासारख्या पिकांची लागवड त्या ठिकाणी होत असते. मका असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची बाजरी असेल, जी काही निवड त्या ठिकाणी करायची आहे तर आपल्या जमिनीनुसार, आपल्या भागानुसार आपल्याला विद्यापीठांनी किंवा संशोधन संस्थांनी ज्या पद्धतीने आपल्याला शिफारस केलेल्या आहेत अशा शिफारसीनुसार आपल्याला त्या ठिकाणी आपल्या परिसरानुसार आपल्याला पिकाची निवड त्या ठिकाणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही पिकाची निवड केल्यानंतर उदाहरणार्थ आपण जर आपल्या पिकासाठी सोयाबीनची निवड त्या ठिकाणी करणार असू, आपल्या जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये जर सोयाबीनची निवड आपण त्या ठिकाणी करणार असू तर अशा प्रकारच्या निवड केलेल्या बियाण्यांची जी काही आपल्याला खरेदी करायची आहे त्यासाठी जर घरगुती प्रकारचं बियाणं जर आपण त्या ठिकाणी वापरणार असाल तर सर्वप्रथम आपल्याला बियाण्याची त्या उगवण क्षमता तपासून घेणे अत्यंत महत्वाचं आहे. उगवण क्षमता जर आपली चांगल्या प्रतीची जर असेल तर ते बियाणं आपण पेरणीसाठी त्या ठिकाणी नक्कीच वापरू शकतो. किंवा अशा प्रकारच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. कारण बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्या बियाण्याचा उतार जो आहे तो खूप चांगल्या प्रतीचा त्या ठिकाणी येत असतो आणि आपल्याला चांगल्या प्रतीचं उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून बीज प्रक्रिया कुठल्याही प्रकारच्या बियाण्यासाठी बीज प्रक्रिया करणं हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, किंवा आपण जर बियाणं खरेदी करणार असू मार्केटमधून तर आपल्याला अधिकृत अशा विक्री केंद्रामधून, अधिकृत अशा कृषी सेवा केंद्रामधूनच त्या ठिकाणी बियाण्याची खरेदी त्या ठिकाणी करायची आहे. कुठल्याही फेरीवाल्याकडून किंवा इतर ठिकाणाहून बियाण्याची खरेदी आपल्याला त्या ठिकाणी करायची नाही. कापूस असेल किंवा अशा प्रकारच्या बियाण्यांमध्ये आपण बघत असतो की बऱ्याच वेळेस आपल्याला बोगस बियाणं ज्याला म्हणतात किंवा प्रमाणित नसलेलं बियाणं जे आपल्याला मार्केटमध्ये त्या ठिकाणी मिळत असतं. म्हणून प्रमाणित अशा प्रकारचं जर बियाणं आपल्याला घ्यायचं असेल तर अधिकृत अशा कृषी सेवा केंद्रांमधूनच आपल्याला अशा प्रकारच्या बियाण्यांची खरेदी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हा झाला मित्रांनो दुसरा मुद्दा. त्यानंतर आपल्याला आपल्या या पिकांसाठी खत व्यवस्थापन करताना काय काळजी घेणे महत्वाचं आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघत आहोत. मित्रांनो, खत व्यवस्थापन करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट जर आपण बघितली तर आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपल्याला जर उत्पादनावरील खर्च त्या ठिकाणी जर कमी करायचा असेल तर आपण लमसम किंवा ढोबळ मानाने जी काही खतं त्या ठिकाणी वापरत असतो, बऱ्यापैकी आपण डीएपी असेल, सुपर फॉस्फेट असेल किंवा इतर जी काही खतं आहेत, मिश्र खत असेल, यांचा जो काही वापर आपण शेतामध्ये ढोबळ मानाने त्या ठिकाणी करतो. यातून काय होतं की आजकाल जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्या खतांचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसत आहेत. जवळपास 200-300 रुपयांनी प्रत्येक खताचे बाजारभाव आपल्याला वाढलेले त्या ठिकाणी दिसत आहेत. यातून आपल्या उत्पादनावरील असणारा खर्च जो आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसतोय. हा खर्च जर आपल्याला कमी करायचा जर असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या जमिनीचं माती परीक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग खरीप हंगामपूर्व, पेरणीपूर्व आपल्याला तयारी करत असताना आपल्या जमिनीचं माती परीक्षण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. हे माती परीक्षण आपल्याला आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विद्यापीठ असतील किंवा बऱ्यापैकी आपल्या जवळपास खासगी माती परीक्षण प्रयोगशाळा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी या माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये आपल्याला मातीचा नमुना आपल्याला तपासण्यासाठी द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या मातीमध्ये कुठल्या प्रकारच्या अन्नद्रव्याची कमतरता आहे त्यानुसारच आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येईल आणि आपल्या खतांवरील जो काही अतिरिक्त खर्च त्या ठिकाणी होत असतो त्या ठिकाणी कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे. आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर किंवा इतर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, झिंक असेल, फेरस असेल, अशा कुठल्या नेमक्या अन्नद्रव्याची आपल्याला त्या ठिकाणी कमतरता आहे त्यानुसारच आपल्याला आपल्या पिकाला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करता येईल आणि त्यातून आपल्याला आपल्या उत्पादनावरील खर्च हा नक्कीच कमी करता येईल. म्हणून तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला माती परीक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो, ही माती परीक्षण केल्याच्या नंतर चौथा मुद्दा म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारचे खत त्या ठिकाणी वापरायचे आहे. सगळ्यात महत्वाची जर गोष्ट बघितली तर उत्पादनावरील खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल, आपल्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता आपल्याला जर वाढवायची असेल आणि त्यासोबतच आपल्या जमिनीचा पोत सुद्धा आपल्याला जर चांगल्या प्रतीचा ठेवायचा असेल तर जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करणं किंवा जीवाणू खतांचा वापर करणं हे आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर असतं. बऱ्याच वेळेस काय होतं की नत्र जे आहेत, आपण बघू शकतो की नत्र हे आपल्या पूर्ण जमिनीमध्ये किंवा हवेतून सुद्धा आपली पिकं त्या ठिकाणी शोषून घेत असतात. नत्र आपल्याला सहजरित्या त्या ठिकाणी उपलब्ध होत असतं. फॉस्फरस जे आहे, फॉस्फरस हे जमिनीमध्ये जागेवरती त्या ठिकाणी एका जागी थांबलेलं असतं, ते पिकाला उपलब्ध होत नाही. पण ते पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंची अत्यंत त्या ठिकाणी गरज असते. म्हणून अशा प्रकारच्या जीवाणू खतांचा सुद्धा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि जास्तीत जास्त शेणखत असेल किंवा सेंद्रिय खतं जी असतील त्याचा वापर घरगुती पद्धतीने आपण त्या ठिकाणी वापरू शकतो आणि त्यावरील रासायनिक खतांवर होणारा जो अतिरिक्त खर्च आहे तो नक्कीच आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. त्यानंतर पावसाळ्यामध्ये जी काही आपण आता पिकं करणार आहोत या पिकांवरती बऱ्यापैकी त्या ठिकाणी रोग असेल, किडी असेल यांचा जो काही प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो.
याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला वेळेच्या वेळी आपल्या पिकाचं निरीक्षण सुद्धा त्या ठिकाणी करणं महत्वाचं आहे. हे निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्या पिकामध्ये आपल्याला एकात्मिक पद्धतीनं अशा पद्धतीनं नियोजन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी जर कीड आपल्या पिकामध्ये येत असेल तर त्यावेळेस केवळ रासायनिक उपाययोजना न करता ती कीड येऊ नये यासाठी जर आपण त्या ठिकाणी उपाययोजना केला तर आपल्याला पिकामध्ये आपल्या किडींवरील किंवा औषधांवरील जो काही रासायनिकचा खर्च होतो तो त्या ठिकाणी कमी व्हायला आपल्याला मदत नक्कीच होणार आहे. शेतकरी मित्रांनो, एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, एकात्मिक पीक व्यवस्थापन असेल, यासारख्या गोष्टींचा अवलंब आपल्याला आपल्या खरीप हंगामामध्ये नक्की करायचा आहे, जेणेकरून आपल्याला उत्पादनावरील खर्च सुद्धा कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे. कारण या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत अभ्यास केल्यानंतर, बाबीवरील सगळा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला जो काही बाजारभाव मिळतोय, आता युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्याला पिकांना कुठल्याही प्रकारचा गेल्या 5-6 महिन्यामध्ये पिकांना बाजारभाव त्या ठिकाणी मिळाला नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला उत्पादनावरील खर्च कमी करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि पीक आपल्याला अभ्यास करून असं पीक आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे ज्यातून आपला उत्पादनावरील खर्च आणि मिळणार नफा याचा ताळेबंद जुळून आपल्याला चांगल्या प्रतीचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्याला सर्वात महत्वाच्या या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर पावसाळ्यामध्ये अतिरिक्त पाणी आपल्या जमिनीमध्ये साचणार नाही, पाण्याचा निचरा कशा पद्धतीने होईल त्यासाठी चर आपल्याला खंदावे लागले आपल्या जमिनीमध्ये किंवा ढाळ आपल्या जमिनीला जर देता येत असेल तर अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला नियोजन करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण बऱ्यापैकी जर आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी पाणी साचून राहिलं तर आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं, पिकाची मर त्या ठिकाणी होत असते आणि आपला परत पुन्हा एकदा उत्पादनावरील खर्च हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढत असतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकाची काळजी घेत असताना वेळेवरती तण नियंत्रण असेल, पिकाचं वेळेवरती निरीक्षण असेल आणि त्यानुसार हवामान अंदाजावरती आधारित आपल्याला फवारण्या असतील किंवा पिकांचं खत व्यवस्थापन या सगळ्या बाबींचा विचार करून आपल्याला खरीप हंगामाला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाची योग्य तयारी म्हणजे आपल्या उत्पादनामध्ये आपण यशस्वी होण्याची ही पहिली पायरी आहे. त्यासाठी आपल्याला खरीप हंगाम पूर्व नियोजन करणं आपल्या शेतीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंतही शेअर करा.